हे काय आज मला मिळालं 2 वर्षापूर्वीचं गुलाबाचं फूल, जे मला सत्यमने दिलं होतं आणि मी हे त्याच्याच जर्किंगमध्ये ठेवलं होतं पॉकेटमध्ये. कारण मी तेव्हा म्हणजे थंडीमध्ये आलेली, तर त्याने माझ्यासाठी जॅकेट आणलेलं आणि त्या जॅकेटमध्ये मी गुलाबाचं फूल ठेवलं होतं. तर हे मला भेटलं, मला इतका आनंद झाला होता की सगळ्या त्या जुन्या आठवणी परत आठवल्या. कारण आमचं लग्न तर आत्ता झालं आहे, पण आम्ही ओळखायचो एकमेकांना, तेव्हा त्याने मला ते गुलाबाचं फूल दिलं होतं. तर आज सकाळची सुरुवात मस्त छान झाली. त्यानंतर मी मस्त चहा बनवून घेतला. सत्यम मी तो मस्त गाणी ऐकत होता. सत्यमची गाणी घरामध्ये चालूच होती. तोपर्यंत मी पटकन गॅलरीमध्ये आली, सगळं आवरून घेतलं. त्यानंतर मग आज घरात खूप कामं होती, तर तीसुद्धा मस्त आवरून घेऊ. कारण आज होता वीकेंड आणि वीकेंड असला म्हटल्यानंतर घरामध्ये असतात खूप सारी कामं. तर मी सगळ्यात आधी मस्त बदाम भिजत टाकले होते, ते आम्ही दोघांनी खाऊन घेतले. त्यानंतर मग 2 कप चहा मस्तपैकी कपामध्ये काढला आणि त्यानंतर मग सत्यम गेला होता भाजी आणायला. त्याने सर्व भाजीपाला आणला आणि मस्त सॉर्ट करून ठेवलं. मला फक्त फ्रीजमध्ये आता ते ठेवायचं होतं व्यवस्थित. त्यानंतर मग सत्यम एवढं काम झालं नाही, तर लगेच सत्यमने सुरू केलं त्याचं रोजचा स्टडी. तो सतत स्टडी करत असतो, कारण त्याला खूप आवड आहे शिकण्याची. त्यामुळे तोपर्यंत मी भाजी निवडून घेतली. अर्धीच भाजी मी निवडली, कारण दोघांसाठी खूप झाली ती अर्धी भाजी. मी भाजी मस्तपैकी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवली, कारण लवकर स्वच्छ होते. त्यानंतर पटापट भांडी लावून घेतली, कारण मला स्वयंपाक करायचा होता पटकन. सत्यमला खूप भूक लागली होती, कारण वीकेंडच्या दिवशी सकाळपासूनच असं वाटतं की काय असं नुसतं खाऊ वाटत असतं काही ना काही. त्यामुळे मग मी पटपट सगळं आवरून घेतलं, भांडी लावून घेतली आणि भाजी ऑलरेडी ठेवलेली होती. त्यासाठी मग मी मस्त वाटण तयार करून घेतलं, हिरवी मिरची आणि लसूण आणि जिरे याचं. त्यानंतर मग कांदा कट करून घेतला, 1 टोमॅटो कट केला. त्यानंतर मग पॅनमध्ये थोडंसं ऑइलमध्ये टाकला जिरा गरम झाल्यानंतर मग त्यामध्ये कांदा टाकला. कांद्यानंतर मग जे हिरवं वाटण होतं, म्हणजे हिरवी मिरची, लसूण आणि जिरं, ते सुद्धा मस्तपैकी फ्राय केलं. त्यामध्ये 1 टोमॅटो टाकून घेतला. टोमॅटो टाकल्यानंतर मग त्यात टाकलं थोडंसं मीठ आणि हे मस्तपैकी परतू दिलं खूप वेळपर्यंत. आणि परतून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये ॲड करायची होती भाजी. तर भाजी मी मस्तपैकी सर्व पाणी त्याचं काढून घेतलं आणि भाजी ठेवली. भाजी इतकी छान ताजी होती, टवटवीत. त्यानंतर मग मी त्यावरती लगेचच झाकण ठेवलं. बरेच लोक म्हणतात की झाकण ठेवल्याने ती भाजी पिवळी पडते, तर खरं तर असं नाही आहे, उलट ती लवकर शिजते. मस्त भाजी माझी ऑलमोस्ट झाली होती. आता फक्त थोडासा वेळ होता ते जेवायचा, तर जेवण करून घेतलं आणि मग लगेचच तयारी केली. आम्हाला आज जायचं होतं थोडंसं बाहेर फिरायला, कारण आज आम्हाला जर्किंग वगैरे घ्यायचे होते. नंतर मग आम्ही बाहेर आलो आणि रस्त्याने मग थोडेसे व्हिडिओ शूट केले. तर वातावरण पूर्ण थंडीचं असं धुकं वाटत होतं, असं वाटत की पहाट आहे, पण ॲक्च्युली हा संध्याकाळचा टाईम होता, 6-6:30 दरम्यानचा. लगेचच अंधार पडला. आम्ही निघालो इथून काहीतरी 15 ते 16 किलोमीटर आहे FC रोड. तर FC रोडला आम्ही आलो आणि इथे आल्यानंतर मग आम्ही गाडी वगैरे लावली आणि त्यानंतर मग पायी फिरायला लागलो. इथे बऱ्याच वस्तू होत्या, तर आम्हाला जे आवडलं आम्ही ते घेतलं. ते मी नंतरच्या ब्लॉगमध्ये टाकेल की आम्ही काय काय खरेदी केली होती म्हणून. त्यानंतर मग इथे एक मुलगा मस्त उभा होता छान तयारी करून. तर हे ॲक्च्युली महात्मा गांधी बनलं होता. तर मग त्यामुळे मग तिथे लिहिलं होतं त्याने की 1 रुपयाची मदत करा. तर मग सत्यमने त्याला हेल्प दिली आणि त्याला वरतून विचारतो की गांधी सिल्वर होते का असं, कारण तो काही प्रश्न विचारू शकतो. कारण आणि हे खरंच फॅक्ट होतं की क्वेश्चन त्याने बरोबरच विचारला. त्यानंतर मग आम्ही FC चाट हाऊसला थोडंसं चायनीज खाल्लं. तिथून मग परत बाहेर निघालो आणि परत फिरायला लागलो. आमची शॉपिंग ऑलमोस्ट झाली होती. आता आम्ही जात होतो
गाडीकडे परत रिटर्न घरी जायला, तर इथे बरीच गर्दी होती. तर नेमकी काय चाललं होतं कळत नव्हतं. मग आम्ही पण मस्त त्या गर्दीमध्ये सामील झालो आणि थांबून गेलो तिथेच. इतकी वाइब येत होती तिथे. आम्ही ऑलमोस्ट तिथे 2 तास थांबलो आणि 2 तास आम्ही जोरजोरात गाणी म्हणत होतो. आम्हाला खूप आवडतात गाणी, त्यामुळे इथे हे मी मागच्या व्लॉगमध्ये पण टाकलं होतं ते, तर तुम्ही बघून घ्या कुठल्या व्लॉगमध्ये टाकलं आहे. इथे सत्यम कंटिन्यू माझा हात पकडून चालत होता, कारण त्याला भीती वाटत होती की मी हरवून जाते की काय, कारण माझी हाईट छोटी आणि मी गर्दीमध्ये मागे राहून गेली तर मला त्यालाच कळत नाही की कुठे राहिली. तो सारखा असं बघत असतो. त्यामुळे फायनली मग आम्ही घरी पोचलो. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.